नमस्कार पब्लिक, कसं काय? जसं की तुम्हाला माहिती आहे डेली व्लॉग सुरू आहेत आणि त्याचा आहे हा दिवस नंबर 11वा. तुमचा भाऊ पुन्हा एकदा स्वागत करतो त्याच्या चॅनलवरती. पॅन्थर होता आपल्याकडे खूप दिवसानंतर आणि नियोजन होतं चहा प्यायचं, त्यासाठी ही शॉर्ट राईड नियोजन होती. हायवेला निघाल्यानंतर डिसाईड झालं, भाऊ आपण चहा प्यायला आज कुठं जायचं, तर जायचं खेड शिवापूर प्रसाद मलाई चहा. पुण्यातल्या ट्रॅफिकचा तुम्हाला विषय माहितीच आहे. जरा कुठं पुढं आलं की असं लगेच ट्रॅफिक लागतंय. व्ह्यू पॉईंट तुम्हाला जो काल दाखवला तो तिथं होता एक्झॅक्ट वरती. पॅन्थरला भूक लागली होती. पॅन्थर म्हणतो, भाऊ पेट्रोल टाका यार, भूक लागली. मग पेट्रोल पंपावरती घेऊन आलो. कात्रज टनलमध्ये असं पळवायच्या हिशोबामध्ये होतो, पण कात्रज टनल आजकाल खूप जास्त रिस्की झालेलं आहे. त्यामुळे पळवणं खूप खूप धोक्याचं आहे. त्यामुळे स्पीड कंट्रोलमध्ये ठेवावी लागते. कुठेतरी 100च्या वरती पळवायला चान्स मिळाला, पण गाडीचा काय विषय झाला आहे काय कळेना झालं आहे. पूर्ण अशी वॉबल मारते. आय गेस टायर प्रेशरचा इश्यू असू शकतो. 100च्या वरती पळवायला मजा येत होती, पण विषय तुम्हाला बोललोच, वॉबल होते. अँड येस, फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो, प्रसाद मलाई चहा. पण इथं बी कन्फ्युजन भाऊ, इकडे बी आहे आणि इकडे बी आहे. नक्की कुठला वाला? तर ओरिजिनलवाला हा आहे, ब्रँडिंगवाला सिन्स 2009 वाला. 1 कप चहा आणि बन मस्का घेतला. त्यांची टेस्ट अजूनही कंटिन्यू तशीच आहे आणि एकदम बेस्ट आहे. रिटर्न घरी निघायचं नियोजन केलं. बॅलक्लावा घालताना बघावं लागते भाई, ओरिजिनल साईड कुठले आहे, पुढची कुठले आहे. त्यात लय मोठं कन्फ्युजन आणि पहिल्या बारीमध्ये कधीच व्यवस्थित बॅलक्लावा बसत नाही. पण येस, आपल्याला व्यवस्थित बसतो आपल्याला, कारण आता झाल्यास सवय. आणि हेल्मेट घालून आपण परफेक्ट रेडी झालो रिटर्न घरी जाण्यासाठी. ह्यो कारवाला जो आहे की नाही भावा, त्यानं मला 3 वेळा अशी आडवी गाडी मारली. त्याला मी हॉर्न मारून मारून सुद्धा पण थांबत नाही. आणि कॅमेराचा काय विषय होते, कधी पण मी बाहेर घेऊन निघतो ना, त्यावेळी बॅटरी पूर्ण डाऊन झालेल्या असते. कात्रज टनलमध्ये पुन्हा रॉकेट बनवली आणि पुढं आल्यावर परत लगेच ट्रॅफिक लागलं. खाली उतरताना घरी जाताना मला हावाला असा एक थोडासा अंधारी पॅच लागतोय. आणि येस भाऊ, तुमचा घरी पोचलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असा सपोर्ट करा.